तरी सुद्धा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दोन्ही निवडणुका ज्या झाल्या, लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा, महायुती वर्सेस महाविकास आघाडी. आता प्रॉब्लेम असा आहे की लोकांची मतं महाविकास आघाडीला कमी पडली, लोकसभेला अधिक पडली. तुम्हाला 50 आमदार निवडून दिलेले आहेत, म्हणजे अगदी काय ठळक 50 आकडा नसेल तरी 50 तरी आहेत. हा, तर त्या लोकांचे प्रश्न मांडण्यामध्ये महाविकास आघाडीवर दिसत नाही, हा प्रश्न आहे. कुठलं आंदोलन, एकत्रितपणे बैठक, शेवटची बैठक, आता खासदार फुटल्यानंतर पहिल्यांदा बैठक झाली तुमची, त्याच्या आधीची बैठक कधी झाली होती हे आम्हाला सुद्धा आठवावं लागतं. ही परिस्थिती काय आहे की महाविकास आघाडी अग्रेसिव्हली या सरकारला कोंडीत पकडण्यामध्ये कमी पडते अशी भावना निर्माण होते. नाही, असं नाही की शेवटी जे मुद्दे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये येतात तिथं ते ताकदीनं या ठिकाणी केले जातात. राज्य पातळीवर उद्धव ठाकरे साहेब असतील, हर्षवर्धन सकपाळजी असतील किंवा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील, शशिकांत शिंदे असतील. आता कांद्याचं आंदोलन नाशिकमध्ये तिन्ही पक्षानं त्या ठिकाणी केलं. परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन तिन्ही पक्षानं त्या ठिकाणी केलं. असं नाही की करत नाहीत असा विषय नाही आहे. विधिमंडळात अवस्था अशी आहे की आज संख्याबळ हे प्रचंड प्रमाणात सत्तेतलं आहे. आम्ही विधिमंडळात सुद्धा गटनेत्याच्या बैठकीत सांगतो, सत्तेतल्या लोकांनी बोललं नाही पाहिजे, विरोधी पक्षातल्या लोकांना बोलायला जास्त चान्स मिळाला पाहिजे. आता विधान परिषदमध्ये सत्तेतले 50 आमदार आहेत, प्रत्येकाची लक्षवेधी लागली तर आमच्या 10, आता आम्ही सचिन भाऊ गेल्यानंतर आम्ही राहिलो आता 11 जण, खडसे साहेब 12 आणि अरुण लाड 13. त्यामुळे आमच्या किमान 2-2 लक्षवेधी लागाव्यात असा प्रयत्न असतो. रस्त्यावरची लढाई जी आहे ती वीक झालेली आहे. तुम्हाला बघा असं आहे की ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत असा आरोप होतो. काँग्रेसमधलं इथलं जे नेतृत्व आहे त्याच्यासोबत सगळे अलाईन आहेत का हा प्रश्न येतो. कारण असं आहे की बाळासाहेब थोरात निवडणूक हरल्यापासून काँग्रेस कमिटीला किती वेळा आले असा प्रश्न विचारला जातो. नाना भाऊ किती वेळा आले हा प्रश्न विचारला जातो. आपण बघतोय की एनसीपी मध्ये काय चालू आहे, एनसीपी नेमकी कुठल्या बाजूला आहे हा प्रश्न पहिल्यांदा विचारला जातो आणि मग विचारला जातो की तुमच्यासोबत आहेत की नाहीत. नाही, ही संभ्रमावस्था आहे, याबद्दल मी दुमत नाही आहे. परंतु ही संभ्रमावस्था दूर करण्याचा प्रयत्न आमचाही सातत्यानं चालत असतो. आम्ही पार्टी लेवलला पॉलिटिकल अफेअर कमिटी असते, आम्ही बसतो, त्यामध्ये चर्चा करतो. काही समज गैरसमज असतील तर ते काढण्याचा प्रयत्न करतो. कारण शेवटी जे आम्ही कोण आता आहोत ते एकत्रितपणे या सगळ्या संघर्षाला पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, मतभेद आहेत, काही गैरसमज आहेत आमच्यामध्ये, असं नाही की सगळंच अलबेल आहे असं म्हणता येणार नाही. उद्धव साहेब आपल्या परीनं त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते दौरा करतायत, भेटतायत. आता आदित्य ठाकरेंनी देखील सुरुवात केली अशी माझी माहिती आहे. त्यामुळं लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा तिन्ही पक्षाच्या वतीनं सामुदायिकपणे झाला तर मला वाटतंय एक लोकांना पर्याय आम्ही देऊ शकू. कारण की ज्यावेळी लोक महायुतीबद्दल नाराजी व्यक्त करतात त्यावेळी आम्हाला सुद्धा पर्याय द्यावा लागेल. मी मगाशी म्हणलं आपल्याला की लोकसभेच्या आधी कन्याकुमारी टू काश्मीर ही राहुल गांधींनी पदयात्रा काढली आणि लोकांना एक आशा वाटली की या देशामध्ये परिवर्तन घडू शकतं. आणि म्हणून आमचा म्हणजे 25 खासदार आले असते तर कदाचित सरकारच बनलं असतं. तुम्हाला फ्रँकली जर बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये सगळे तरुण लोक पण आहेत. बघा, ज्या वेळेला 2024च्या आधी भारत जोडो यात्रा निघाली त्याचा फायदा सगळ्या विरोधी पक्षांना झाला, सगळ्या विरोधी पक्षांना. काँग्रेस तर एकदम काय म्हणजे नर्वस 90 म्हणतात पण 99 वर येऊन थांबली. विशाल पाटलांना पकडलं तर 100 पण पकडू आपण. तर ही सगळी परिस्थिती बदलू शकते हे तुम्ही म्हणताय, पण प्रश्न असा आहे की इथल्या नेत्यांना, राज्यातल्या नेत्यांना, कुणाला आमदार व्हायचंय, कुणाला खासदार व्हायचंय, कुणाला प्रदेशाध्यक्ष व्हायचंय, कुणाला मुख्यमंत्री व्हायचंय, कुणाला केंद्रात मंत्री व्हायचंय, पण ज्या वेळेला त्यांना भाजपशी संघर्ष करायचा आहे त्यावेळेला त्यांना तो संघर्ष नको आहे. इथं कोणी 1500 किलोमीटर नाही पण इथं 750 किलोमीटर पण चालायला तयार नाहीये. इथं प्रश्न असा आहे की इथं कुठलाही नेता राहुल गांधींनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांना कोंडीत पकडणं, त्यांना हेडॉन घेणं हे समजू शकतो. इथं सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना सुद्धा किंवा एकनाथ शिंदेबद्दल बोलताना सुद्धा नेते विचार करतायत की उद्या आपल्याला अजून कारवाईला सामोरं जावं. ही जी भावना आहे की तुम्ही ऑल आउट लढत नाहीये, तुम्ही मनापासून लढत नाहीये विरोधी पक्ष, तुम्ही म्हणजे विरोधी पक्ष, ही जी लोकांची भावना आहे की हे मॅनेज्ड आहे, हे कुठल्याही पद्धतीनं लोकांमध्ये जाताना थेटपणे काय म्हणू आपण त्याला ऑल आउट लढतील याची खात्री देता येत नाही. ही भावना लोकांमधली कशी काढणार हा प्रश्न आहे. नाही, असं नाहीये की बोलतच नाही कोण. सरकारच्या धोरणावर विरोधी पक्ष म्हणून आता वीज दरवाढीच्या विषयावर आम्ही भूमिका घेतली, सोलरचं चुकलेल्या धोरणावर भूमिका घेतली, शक्तीपीठच्या संदर्भात भूमिका घेतली, मराठवाड्याचं 33,000 कोटीच्या पॅकेजमध्ये पैसे पोचले नाहीत याच्यावर भूमिका घेतली. आज मुंबईमध्ये मध्यमवर्गीयांची अवस्था काय आहे
याच्यावर महागाई वाढली आहे त्याच्यावर आम्ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. आज मुंबईमध्ये 1,05,00,000 लोक हे मेट्रो बस यामधून या ठिकाणी प्रवास करतात. त्याच्या विरोधात त्या ठिकाणी त्या संदर्भातल्या भूमिका घेतल्याने असं म्हणता येणार नाही. धारावीचा प्रश्न असू दे किंवा SRA मध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टी असू देत, यावर आमच्या पटीने आता शेवटी काय होतं की राज्यात कुणाकडे बघायचा हा पण प्रश्न निर्माण होतो ना. सामुदायिक- जरी तुम्ही प्रदेशाध्यक्ष जरी म्हणत असला तरी सुद्धा बघा, प्रदेशाध्यक्षांचा हेतू खूप चांगला आहे, ते प्रचंड प्रामाणिक आहे त्यांच्या कामाबद्दल, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये. पण राज्यामध्ये ज्याला नेतृत्व म्हणून बघतो, अनेक वर्ष गेले, काही काळ लोकांमध्ये आणि सभागृहामध्ये जे लोक नेतृत्व करतायत त्यांच्याकडे लोक आशेनं बघतायत, तुमच्याकडे लोक बघतायत. का जबाबदारी घेत नाहीयेत सतेज पाटील? लोक अनेक तरुण विचारतात. तरुणांचा प्रश्न मला कालपासून लोकांनी जेव्हा कळालं लोकांना, त्याला ते म्हणाले, युवक काँग्रेसमधले लोकांनी मला मेसेज केलं की विचारा बंटी पाटलांना की ते कधी राज्याचं नेतृत्व हातात घेणार आहेत आणि त्यांच्या सोबत आम्ही लढायला तयार आहोत. नाही, सध्या सामुदायिक नेतृत्वावर आमचा भर आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडावी आणि पुढे जावं. अशा सामुदायिक नेतृत्व म्हणजे काय ते एक सांगा, कारण असं आहे की सामुदायिक नेतृत्व म्हणजे नेतृत्वच नाही अशी परिस्थिती नाही, निर्माण होते कधी कधी. तसं होत नाही. दिस इज अ टीम वर्क. महाराष्ट्र हे राज्य मोठं आहे. मी थोडं म्हणजे कॉन्ट्रॅडिक्ट करणार नाही, परंतु महाराष्ट्राचे जे नेतृत्व झाले किंवा 50-60 वर्षात जे नेते महाराष्ट्रामध्ये तयार झाले, पॅन महाराष्ट्र ज्यांचा कॅनव्हास निर्माण केला, त्यांचा कॅनव्हास निर्माण करताना सत्ता हे मुख्य कारण राहिलेलं आहे. सत्तेतून तो कॅनव्हास निर्माण या ठिकाणी झाला. आमच्याकडून लोक आता जी कॅनव्हास निर्माण करण्याची अपेक्षा करतात ते विरोधी पक्षात राहून कॅनव्हास निर्माण करण्याची अपेक्षा. भाजपने केलं आणि तुम्हाला मुंडे आता तो होत साहेब नाही. एक का? अपवाद आहेत. मी म्हणतो मुंडे साहेब एक अपवाद आहेत, परंतु आम्ही तो करणार आहोत, खरं म्हणजे करत आहोत. परंतु तो आता जिल्हा पश्चिम महाराष्ट्र अशा पद्धतीनं दोघा तिघांनी काम करावं. विदर्भाची जबाबदारी दोघा तिघांनी घ्यावी. आज पॅन महाराष्ट्र नेतृत्व तयार व्हायला मर्यादा आहेत का? तर मर्यादा नाही आहेत. माझं म्हणणं आहे असं नाही की मर्यादा आहेत, मर्यादा नाही आहेत, परंतु शेवटी एकत्रितपणे आम्ही गेलो तरच हा रिझल्ट अचीव्ह करू शकतो.